नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा, यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपसाठी इतकं चांगलं वातावरण आहे. जरी तिघंजणं या शर्यतीत असले तरी मनोज घोरपडे यांचं नाव पुढं आहे आणि याला उदयनराजे भोसले खासदार यांचा पाठिंबा आहे. पण या मतदारसंघाबद्दल आता वेगळीच चर्चा ऐकायला लागलेली आहे की या मतदारसंघावर अजित पवार यांनी दावा केलेला आहे. आता कराड उत्तरेमध्ये अजित पवार यांनी टांग अडवायची काही गरज नव्हती, एवढं चांगलं वातावरण असताना. पण त्यांनी तो कोतेपणा किंवा आगाऊपणा पुन्हा एकदा केलेला आहे, सातारा लोकसभेप्रमाणेच. लोकसभेचं वातावरण सुरू होण्याच्या आधीपासून उदयनराजे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी फिल्डिंग लावलेली होती. परंतु 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आणि ज्याचं नाव नरेंद्र मोदी यांनी जोडलेलं होतं, त्याच या अजित पवार नावाच्या त्यागी मूर्तीनं उदयनराजे यांच्या बाबतीत खोडा घातला आणि त्यांना दिल्ली मुंबईचे हेलपाटे खेटे घालायला लावले आणि बरंचसं तिकीट लांबलं. उदयनराजे यांना त्यांचा पहिल्यापासूनच विरोध होता आणि इकडं महायुतीत त्यांनी उडी मारल्यामुळं मग उदयनराजेंची चांगलीच गोची होत गेली. तिकीट मिळवण्यासाठी त्यांना खूप धडपड करावी लागली. याचा कुठंतरी उदयनराजे यांच्या मनात राग आहे. दुसरी गोष्ट की उदयनराजेंच्या प्रचारात पहिल्यापासून अगदी तिकीट मिळण्यापासून मनोज घोरपडे की ज्यांचं नाव आता कराड उत्तरमधून आघाडीवर आहे आणि उदयनराजे यांनी आपलं वजन त्या बाबतीत वापरलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं बोलणंही झालेलं आहे. अशी सगळी परिस्थिती असताना अजित पवार यांनी आपलं घोडं पुढं दामटण्याचा प्रयत्न केला लोकसभेप्रमाणे. आता अजित पवार हे महायुतीत गेल्यापासून त्यांनी सातारा लोकसभेवर आपला दावा ठोकला, कारण आमचा इथं सिटिंग लोकसभेचा खासदार होता, त्यामुळे ही जागा आम्हाला पाहिजे. नाशिक किंवा इतर कुठल्या जागांच्या बदल्यात वगैरे हा त्यांनी पहिल्यापासून हेका भाजप नेतृत्वासमोर ठेवलेला होता, मांडलेला होता आणि अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी ते ताणून धरलं. पण यात शेवटी उदयनराजे यांनी त्यांना मात दिली आणि ही जागा उदयनराजे यांच्या पदरात पडली. तसं बघायला गेलं तर सातारा लोकसभेवर अजित पवार यांचा दावा अजिबात टिकत नव्हता. कारण सिटिंग खासदार जरी राष्ट्रवादीचा असला आणि राष्ट्रवादी पक्ष त्यांनी शरद पवारांच्या ताब्यातून हिसकावलेला असला तरी सातारा जिल्ह्यात किंवा सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांना मानणारा किंवा त्यांच्याकडे असणारा फक्त एकच आमदार आणि तो म्हणजे वाईचे मकरंद पाटील, आणि एकच आमदार असताना त्यांनी सिटिंग लोकसभा खासदार म्हणून ही मागणी लावून धरलेली होती. आता जर विचार करायला गेलं कराड उत्तरमध्ये, तिथं सध्या तर दोनच गट आहेत. काही मग काँग्रेसचे किंवा ओंडाळकर किंवा पृथ्वीराज चव्हाणचे काही कार्यकर्ते आहेत, नाही असं नाही. परंतु तिथं दोन आत्ता मजबूत आघाड्या तयार आहेत. एक विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या विरोधात जी भाजपची मंडळी आहेत, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आणि बाकीचे. आता अजित पवारांनी इथं दावा ठोकलेला आहे की ही जागा आमच्या राष्ट्रवादीच्या वाटेची आहे, कारण सिटिंग आमदार ही राष्ट्रवादीचा आहे. पण इथला आमदार थोरल्या पवारांच्या कळपात गेलेला हे अजित पवारांना सांगायला लाज वाटते का? कदाचित उदयनराजेंच्यावर जो पूर्वीचा राग अजित पवारांच्या मनात आहे, तो राग आता या म्हणजे लोकसभेला शमला नाही, म्हणून आता परत विधानसभेच्या माध्यमातून कराड उत्तरच्या बाबतीत परत त्यांचा ते सूड उगवत आहेत का असा प्रश्न पडतो. मुळात जिथं उदयनराजेंना खासदारकीच्या वेळेला मतं कमी पडली तिथं अजित पवारांनी शब्द दिला होता नितीन पाटील यांना खासदार करतो म्हणून, आणि त्या वाई मतदारसंघात उदयनराजे यांना हजारांनी मते कमी पडून सुद्धा त्यांनी शब्द पाळला, कारण त्यांना तिथला आमदार त्यांच्या बाजूनं टिकवायचा होता आणि नितीन पाटील यांना खासदार केलं. हे कुठंतरी उदयनराजेंना आवडलं नव्हतं आणि उदयनराजेंनी कदाचित त्यांच्याशी तेव्हापासून अबोला धरला असेल की मला इथं मतं कमी कशी पडली, याचा अर्थ तुमच्या आमदारानं माझं काम केलेलं नाही. त्यामुळे आणखीन परत दोघांच्यात दुरावा निर्माण झालेला असावा.
आता कराड उत्तरेवर दावा ठोकताना त्यांनी तिथं आपले किती कार्यकर्ते किंवा नेते आहेत हे अजित पवारांनी शोधायला हवं. नेता सोडूनच द्या, त्यांना तिथं एकही कार्यकर्ता नावाला नाही. मग या निवडणुकीत दावा ठोकल्यानंतर जागा मिळाल्यानंतर त्यांना उमेदवार मिळणार कुठला? मग कशासाठी ही टांग मध्ये घालता? तुम्ही ज्याप्रमाणे मागं धरणामध्ये मुतायची भाषा केली त्या पद्धतीने तुम्ही आत्ता ह्या कराड उत्तरमध्ये चांगलं वातावरण असताना महायुतीसाठी किंवा मनोज घोरपडे यांच्यासाठी मग तुम्ही या खंडीच्या वर्णात कशासाठी घाण करत आहात असा प्रश्न सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत. कदाचित अजित पवारांच्या डोक्यात एखादी एक गोष्ट असावी की मुळात त्यांना 50पेक्षा जास्त जागा हे फडणवीस किंवा एकनाथ शिंदे देतील असं वाटत नाही. त्यामुळं मग यातले आता जे आपले बरोबर जे आमदार आहेत यातले किती राहतील, अगदी उमेदवारी अर्ज शेवटचा दिवस मुदत संपेपर्यंत याची त्यांनाही गॅरंटी नाहीत, कारण एकवर आमदार सगळे सोडून निघालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर 50च्या आत त्यांना जागा मिळाल्या तर आमदार किती आपले निवडून येणार ही त्यांना गॅरंटी नाही. मग जर 15-20 आमदार आले तर आपली काय किंमत राहिली, आपली काय पत राहिली? राजकारणात आपण एकदम खालच्या तळाला जाऊ. त्यामुळं कदाचित या जागेवर कराड उत्तरच्या जागेवर दावा ठोकून मनोज घोरपडेंना घड्याळावर उभं राहायला तिथं राजी करून तिथं विजय होणारच आहे असं गृहीत धरून एक आमदार अडवायचा आणि मग महायुतीमध्ये आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची असं त्यांचा डाव असण्याचीही शक्यता मला वाटते. पण अशी जरी गोष्ट असली तरी हे भाजपचे जे मुख्य कार्यकर्ते आहेत किंवा तळागाळात आत्तापर्यंत जे पेरून ठेवलेलं आहे मनोज घोरपडे, धैर्यशील कदम किंवा रामकृष्ण वेताळे यांनी भाजपच्या माध्यमातून हे चांगले मशागत केलेलं शेत अजित पवारांच्या ताब्यात द्यायला ते अजिबात राजी होणार नाहीत. आणि घड्याळावर तर कोणत्याही उमेदवाराला लढायला ते परवानगी देणार नाहीत, कारण त्यातले धोके त्यांनाही माहीत आहेत. मग अजित पवारांनी हा हेका का ठेवलेला असावा? येत्या 2-4 दिवसात जर वरिष्ठांनी याबाबतीत लक्ष घातलं नाही तर या मतदारसंघात मग वेगळी चर्चा ऐकायला मिळू शकते. मुळात परवा उदयनराजे भोसले आणि मनोज घोरपडे यांची भेट झाली आणि मनोज घोरपडे यांनी लोकसभेत जी उदयनराजेंना मदत केली त्यामुळं उदयनराजेंनी मनोज घोरपडे यांची भेट घेऊन गाळाभेट घेतली आणि त्यांना मदत करण्याचं वचन दिलं. इथं वचनापेक्षा उदयनराजे यांची तिथं कराड उत्तर असू द्यात किंवा दक्षिण, जास्त करून उत्तरमध्ये उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तिथं जर वेगळं काही घडलं किंवा तिथं जर अजित पवारांचा दावा ठोकण्यात सफल झाले तर तो उदयनराजे यांचा पराभव असेल. आणि तिथला जर उमेदवार भाजपला किंवा मनोज घोरपडे यांना तिकीट मिळून ते जर विजयी झाले नाहीत तरी तो पराभव उदयनराजे यांचा असेल. त्यामुळं या ठिकाणी उदयनराजे आपली प्रतिष्ठा नक्कीच पणाला लावतील आणि मनोज घोरपडे यांच्यासाठी ते तिकीट खेचून आणतील असं वाटतंय. नाही आणलं तर मग ही उदयनराजेसाठी कमीपणाची बाब ठरेल असं मला वाटतं. आता एवढं सगळं वातावरण चांगलं असताना कराड उत्तरमध्ये अजित पवार नेमकं काय करतात, यात सफल होतात का? किंवा मागं ज्या वेळेला ज्याप्रमाणे ते धरणात मुतले त्या पद्धतीनं कराडच्या चांगल्या वातावरणाच्या खंडीच्या वर्णात ते नेमकं काय करतात याची प्रतीक्षा सातारा जिल्ह्याला तसेच कराड उत्तरेतील जनतेला आहे. नमस्कार.